आता आमची सगळी गडबड चालू आहे घाई, कारण सगळं व्यवस्थित सेटअप करायचं. इथं माळ वगैरे लावायची आहे, म्हणजे गणपती आला की माळ फोडायला. धावपळ नुसती चालू आहे सगळ्यांची घाई. ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो ना, शेवटी तो क्षण जवळ येतोय. गणपती बाप्पाचं आगमन होतंय आमच्याकडे. म्हणजे गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आज आम्ही काय काय केलं, गणपती कसा आणला, त्याचं वगैरे सर्व मी तुम्हाला दाखवेनच. त्याच्यामध्ये दाखवलेलंच आहे. त्याच्यामध्ये पूर्ण व्हिडिओ बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी तुमचा उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं कोकणी उमेश या चॅनलमध्ये स्वागत करतोय. आणि आज आहे 26 तारीख, 8 तारखेचा दिवस. आमचं डेकोरेशन तसं काल रात्री आम्ही थोडंसं पूर्ण केलेलं आहे. अगोदर तर पप्प्यांनीच सर्व केलेलं होतं आणि आज संध्याकाळी आम्ही जाऊन गणपती आणणार आहे 1 दिवस अगोदर, कारण नंतर उद्या सर्व घाई होते आणि गर्दी असते. त्याच्यामुळे आजच जाऊन आणणार आहे. आता सकाळी बघा गुरं सोडली दाराच्या समोर, ती किती मस्त वाटते. ही गावची खरी संपदा, खरी धनसंपदा ही गावची संपत्ती. हे बघा पूर्ण रानात आता गुरं सोडलेली आहेत सकाळी. आता ती त्या आजी येतात समोरून ना, त्या आता ही गुरं नेऊन रानात चरायला लावणार, पुढे घेऊन जाणार त्यांना. पण किती दारासमोर मस्त वाटतंय बघा. त्या गाईच्या गळ्यात घंटी बांधली आहे, आमच्या पाड्याच्या गळ्यात घंटी बांधली आहेत. ही 3 गुरं आमची आहेत. तर आता थोडंसं डेकोरेशन थोडंसं राहिलंय ते करून घेईन आणि मग 8 तारखेच्या बाजारात जाऊन येईन आणि आल्यानंतर मग बाकीचं जे राहिलंय ते करून घेऊ. आणि दुपारी संध्याकाळी 4:30, 4-5च्या मनाने आम्ही गणपती आणायला जाऊ. वरती 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 बघ, आय वरती वरती तोंड कर. त्याला असं नुसतं गोंजारत राहायला पाहिजे. गोंजारत राहिला की अशी मान वर करत राहणार आणि परत पुढे येणार. घुसरून नाही घरात कशी झाली तुमच्याकडे पण नाही. कोवळं बघ, कोवळं असं आता होईल ना मस्त. आमचा पाडा टिकल्या. चल मस्त वाटतं. ते पारण काढून आणूया चल अजून. हे असे मोठेवाले मस्त वाटतं. तोरण लावून घेऊया ना आधी. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय गणपती आणायला. आम्ही तयार झालो टी शर्ट घालून. तू घाल टी शर्ट. हो का, आमचा चालू आहे युनिफॉर्म घालणं, आमचं चालू आहे. आता आम्ही डेकोरेशनचं तुम्हाला दाखवतो. डेकोरेशन बऱ्यापैकी माझा पूर्ण झालेलं आहे. हो का, बऱ्यापैकी केलेलं आहे आम्ही डेकोरेशन. थोडंसं आता हे माळा वगैरे या लावायच्या आणि बाकी आहेत. हे बाकी आम्ही सगळं सजवलंय. हो का, हे बरं आहे रे, एक नंबर. अशी गुफा केलेली आहे आम्ही. नंबर एक. बघूया कसे बसतील तसे. अजून थोडंसं याला सजवणं आणि थोडंसं बाकी आहे, ते थोड्या वेळाने आम्ही करू. चला ते दे पप्पा. ए पोरींनो, हे साफ करा इथलं सगळं. चला इथलं पण लावलं आहे ना. इथं बघा तोरण फक्त पप्पा तोरण चालू करते. हा हे समोर आणि हे समोर तिथं आमची गाडी आहे वाडीतली. सर्वांचे गणपती आता त्याच गाडीत नाही येणार आहेत. तर आता आम्ही जातोय सर्व आणि येताना सर्व त्या गाडीने इथपर्यंत गाडी आमची खाली येणार. इथून मग आम्हाला गणपती चालत खाली आणायला लागते. ए टू व्हीलर कोण कोण घेते? ए पन्या, ए पन्या, मग 2 टू व्हीलर घे. तू एक घे. आता आम्ही जातो गणपती आणायला. आता वाजलेत 5 वाजलेत. अजून थोडंसं आमचं किरकोळ बाकी आहे, बाकी काय नाही. आज 1 दिवस अगोदरसाठी आम्ही गणपती आणायला जाऊ. काका मी चप्पल घेत नाही. मग टॉवेल आणि घेतलंच ना. हा टॉवेल डोक्यावर वगैरे घ्यायला. हा हा नंतर काढूया आपण. आहे 5 दिवस. अरे भेटल घे. मी आता हे पाट आणि घेऊन जातोय टेम्पोच्या इथं. अर्धे टेम्पोत बसतायत, अर्धे टू व्हीलर घेतात. कारण येताना 4 ते 5 गणपती आमचे आणायचे आहेत त्याच्यातनं. तर सर्वांना काय त्याच्यात बसायला जमणार नाही. तर आता हे तनगे
हे ना हे काढून ठेव आणि ते माळ पप्प्या फटाक्यांचे माळ बिळ हे करून ठेव लावून सगळं व्यवस्थित हे करून पुढे ये लवकर. हा का ती कशी ती लाव मग. आता आमची सगळी गडबड चालू आहे घाई कारण सगळं व्यवस्थित सेटअप करायचं. इथं माळ वगैरे लावायची आहे म्हणजे गणपती आला की माळ फोडायला. आणि आता टेम्पो आहे म्हटलं की इथून इथपर्यंतच फक्त गणपती आम्हाला आणायचे आहेत कारण आतमध्ये गाडीत पकडून आमचा जर रस्ता खराब असल्यामुळे ना लय आदळआपट होते. आता जातो हे येऊ देत. ए चला निघा. हां दोन शाळांमध्ये आमचे गणपती एका शाळेत 2 गणपती एका शाळेत 3 गणपती असं आहे आमचं म्हणजे वेगवेगळ्या शाळा आहेत प्रत्येकाच्या गणपती शाळा. तर आता आपण एकच जवळच आहेत बाजूबाजूला. आता आपण जाऊन आणूया गणपती. गया बघा काय मस्त वातावरण आहे. पावसाने फक्त वाट लावली सगळं गुळगुळीत करून टाकले. गुरं पण आली तिकडे. बघा सगळी धावपळ नुसती चालू आहे सगळ्यांची घाई. ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो ना शेवटी तो क्षण जवळ येतोय. गणपती बाप्पाचं आगमन होतंय आमच्याकडे म्हणजे सर्वांकडे आमच्या घरोघरी. गाडी पण आयला अगदी सजवली आहे काय वैष्णव का. गाडी पण अगदी सजवली तोरण बिरण लावून अगदी ऐकत नाही बाबा. गाडी बघा काय मस्तच गाडी सजवली. हो खाली काय ठेवलंय खाली काय ठेवलं असंच पकडूया ना. तुम्ही फक्त आरामात घ्या बस. हे माझा पाठ घ्या. कोणी 2 पाठ कुणाचं. हे बाप्प्या पिशवी आणि घे ह्याच्यात टॉवेल आणि हे फक्त चाल. हा काय रे. हा झालं ना. हा त्याला ये ह्याचा नाही ह्यांचा गणपती आणला म्हणतो ना सोनका म्हणतो आणला. हा ती गाडी आली ना त्यात आणला असला तर. चला तर आता चाललोय आम्ही गणपती आणायला. 4 गणपती आणायचे. वाडीतला 1 गणपती आणला वाटतं अगोदर. आणला ना रे. किती आदळआपट होते इथे. गुरं बघा संध्याकाळी सगळी. रिक्षाने आणणार होतो पण पाठ बसणार नाही एवढा मोठा नाही बसणार. हो हो आणि आमचा गेल्या वर्षी आपण आणलेले ते 2 गणपती आपण. तर एक दिवस आम्ही गणपती याच्यासाठी आणतो की दुसऱ्या दिवशी आमची सगळी घाई होते आणि वरती आम्हाला सड्यावर यायचं असतं आणायला गणपती. तर लवकर कोण भेटत नाही आणि पाऊस जर असला तर संपूर्ण प्रॉब्लेम होत राहतो. मग सगळी घाई गडबड होते. कधी पूजणार कधी नैवेद्य दाखवणार. त्यासाठी आम्ही 1 दिवस अगोदर आणतो. आणून आम्ही साईडला ठेवतो गणपती देवाच्या बाजूला एका साईडला शांत ह्याच्यात आणि मग बाकीची तयारी करतो. आणि सकाळी सर्व तयारी झाली की गणपती पूजेला बसवतो आणि पूजा करून त्याची प्रतिष्ठापना करतो आणि मग बाकीचं जे काय असेल ते. आता आम्ही इथं वरती सगळ्यांना टी-शर्ट सोबत फोटो काढायचे आहेत ग्रुपचा. त्यासाठी आम्ही थांबलो इथं वरती. नाही सोनग्या येऊ देत मधी. त्याला मधी ठेवा बाकीच्यांनी बाजूला उभं राहा. त्याला मधी उभं ठेवा बाकीच्यांनी बाजू म्हणजे कसं सूट होईल. आम्ही आमचं टी-शर्टचं 5वं वर्ष आहे. 5 वर्ष लगातार आम्ही छापतोय टी-शर्ट. सोनगा आणि काका समोर मधी राहू देत बाकीच्यांनी बाजूला राहा सर्वांनी. गाडी पण आमची सजवलेली आहे मस्त पैकी. येऊ देत त्यांना. आता फोटो काढून घेतो आम्ही. हा ते तुझ्या ह्याच्यात फोटो काढतो माझ्या ह्याच्यात व्हिडिओ हे करतो. अरे वा तुला आयफोन आहे ना. मजा आहे रे तुमचीच. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की. चला माझा पण घे. फोटोशूट करून आता आम्ही निघालोय खाली गावात कारण बाप्पाला कधी आणतो असं झालंय आम्हाला. आता फुल आनंद असतो फुल मज्जा एकदम. तर आता आम्ही आलोय खाली गावात. पहिली शाळा इथे लागते उतरल्या रेंबोलकर गाडी म्हणून त्यांच्याकडे आता 2 गणपती त्यांच्याकडे आहेत आणि 2 गणपती पुढे आहेत इकडे आतमध्ये. हा आता हे आम्ही इथून पुढे जाणार. आमचे पुढे गणपती आहेत ते पहिला घेणार आणि मग जाताना इथून ह्यांचे कलेक्ट करणार गणपती. हे चला
हे बघा, हे इथे आतमध्ये आहे शाळा. लोक न्यायला लागलेत गणपती. आमच्या पंचायतीच्या समोरच आहे ही, दहीभाव पंचायतीच्या समोर. राकेश गाडी आणि त्यांची शाळा. आणि पुढे इथून लेफ्ट मारला की आमच्या इकडचे ते पण गाडीच आहेत, विवाह गाडी म्हणून, त्यांच्याकडे. गाव बघा आमचं. इथून वरती आमच्या दहीभावची घरं आहेत सगळी, दहीभाव साड्यावर आमची वाडी. सगळ्या रिक्षा गाडी विडी सगळे बघा रेती बिती टाकून नेतात गणपती हालायला नको म्हणून. आणि आता इथं आता येईल आमची शाळा. नमस्कार. ओके, इथे आमची शाळा आहे. 2 गणपती आमचे इथून घ्यायचे आणि हे घेऊन मग पुढे जायचं आम्हाला. बघा सर्व लोक आली आहेत, पाट बीट घेऊन गाड्या बिड्या लावले आहेत. मला आमंत्रण पण द्यायचं आहे इथं पूजेचं. दुसऱ्या दिवशी पूजा ठेवली आमच्याकडे, त्याबद्दल. आता जाऊया आधी आतमध्ये. काका येतोय, काका गेलाय वाण्याच्या दुकानात. तर आता मी आलो इथे गणपती घ्यायला. हे आमचे गाडीचे मालक विष्णू मालू पटकारे. आता मी आधी जातो तिकडं, मला आमंत्रण द्यायचं 1-2 त्यांना सांगतो. आणि पूजेच्या दिवशी त्यांची आरती पण सांगायची, ते पण त्यांना सांगून येतो आणि मग जातो इथे आतमध्ये. कशाला लाईटी काय करूच तू पिन होल्डर खरं. चला आपण बघूया. ओ विष्णू का तुम्ही नाही येते? थांबा. मस्त गाणी लावली आहेत रे गणपतीची. नमस्कार शेठ, बरे आहेत ना का? हे बघा काय गडबड चालू आहे एकदम सगळी. बरे आहेत ना? तो तुमचं पण मस्त. हे परशात हो ना? हे मस्त केला, वर्क मस्त केला. हे पण बघा फुल गडबड चालू आहे. बरे आहेत ना? मी परवाच्या दिवशी हो यांचा असणार. हो तुमचा ना, वाटलाच मला. हो हो, शेवटला कलर का यांचाच असतो. अरे बरं आहे ना? हा बघा गणपती मूर्ती बघा. गणपती बाप्पा मोरया. सगळी गडबड चालू आहे आता फुल. संजय दळवी. केवढे मोठे मोठे मातीतच ना तू, केवढे मोठे मोठे गणपती आहेत. ही मस्त रंगवली आहे. हिला अजून काम बाकी आहे ना? मस्त एकदम हे केली आहे, पूर्ण मातीची मूर्ती. जे या शाळेचे मालक आहेत ना, त्यांच्याच घरचा हा गणपती आहे. इकडचे पूर्ण खाली आहे. ए आमचा पाठ दे जा. काय बरेच ना हो मालक, आमचं पाठ खाया. पाठ ठेव मग, आमचं गणपती खाया. आमचे खाया. हे खायचो. अरे वा, ही ती ह्या छोटी मूर्ती पण काय मस्त वाटते. पण घ्या या 2 मूर्त्या पण ना, कान आणि काय भारी वाटतात त्यांची. मस्त वाटतात पण, मस्त वाटते. छोटी पण पद्धतशीर वाटते. हो मस्त वाटते. मागे आलेलो ना तेव्हा गोल्डन केलं नव्हतं वर, आता गोल्डन केल्यावर ना मस्त वाटतं एकदम. आमचं होत असतो. ए संदीप तुमचं काय येऊ ना, तो पण मस्त. आमचं काय बघूया आपण काम काय कसं झालंय. बघा ही आमची मूर्ती आहे. काय मस्त एकदम कलर काम केलंय त्यांनी. मग फ्लॅश लाईट मारून दाखवतोय बघा. फ्लॅश लाईट मारलं म्हणा का मस्त वाटतं लाईट वर. सिंहासनाधीश्वर. पिशवी धरली आहेस ना तू? गणपती बाप्पा मोरया. पाठ घे, पाठ घे. पाठ आणते.
हे बा आपलो हा काका पाठ घे. आता पाटावर विराजमान झालेत बाप्पा. तर आता माती लावणार साईडने. पेडीवर माती घेतली ना बरोबर. माती अजून ना बाप्पा पुरी लावायला पाहिजे नंतर. हा ती लावूया नंतर. प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा ज्ञानत्व हरोनी बुद्धिमती द्या आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख वगैरे शांतारा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता अंब उतवशी. तर आता आपले बाप्पा आपल्या घरी येण्यासाठी निघालेले आहेत. एक दिवस अगोदर येणार. त्यांचे आपण थोडीशी जे काय राहिलेले डेकोरेशन वगैरे ते आज पूर्ण करणार. म्हणजे झालेच आहे तसं बऱ्यापैकी पूर्ण. आणि उद्या सकाळी लवकर आपण त्यांना विराजमान करणार. आज आनंद आमचा गगनात मावत नाही. ज्याची वर्षभर आम्ही वाट बघत होतो ते बाप्पा. त्या बाप्पांचं मनमोहक निरागस रूप आज आम्हाला दिसतंय. काय डोळे वाटतंय. मस्त कलर काम एकदम केलं. खूप म्हणजे खूप सुंदर वाटतंय. सगळी गडबड चालू आहे. बघा हा माती लावायला हवी. अगे काका नको लावू तशी. हे बघ माझं लागली अशी लावून ठेवलेली अगरबत्ती. मंगल मूर्ती. चला आता गाडीत घेऊन जाऊया आपण. हो बघू का चला. हे राजोदा परवा पूजा आहे. समीरदाच्या इथे सांगितलंय आरती पण घेऊन या का. हा हो मोबाईलवर टाकतलंय मी. अचानक ठरलेला हा का. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता ते लावलेली आहे गाडी. माका ए पप्पा माका वर जाऊचं लागत. असंच घसरवून घे. हो घसरून घेतो. ओके दोन गणपती इथं घेतलेत आमचे. आता अजून 2 गणपती जाऊन फोडून घ्यायचे. बाजू बाजू लावला. गणपती बाप्पा फोटो पण झाला. हे फोटो बिटो काय काढून घ्यावा. चौकात जावा. गणपती बाप्पा
हे मी याला जवळ लावतेले गणपती बाप्पा मंगल मूर्ती सुधीर मामा की 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार मोरया मोरया गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा लाव ना गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया सुधीर मामा की गणपती बाप्पा मंगल मूर्ती तर मित्रांनो आता फायनली आम्ही गणपती आणलाय घरात. हे बघा फुल एकदम धमाका. फुल म्हणजे मातीची मूर्ती होती 2 फूट. फुल एकदम वजन मूर्ती होती. आता ते तिकडे ते बघा तुम्हाला दाखवतो. ते बघा ते तिकडे बाकीचे 2 गणपती आले ते घेऊन जात आहेत कारण त्यांच्या तिकडची गाडी तिकडेच जाणार आहे. 2 गणपती आम्ही तो बघा ते तिकडे घेऊन जात आहेत ते आणि आम्ही इथून उतरून चालत आणला गणपती. आता मस्तपैकी म्हणजे भारी वाटतं एकदम. तुम्हाला दाखवतो कसं आम्ही आगमन करतो काय काय केलं ते. हे बघा एकदम असं खाली रांगोळी काढून आम्ही मस्तपैकी फुलांच्या पाकळ्या अशा अंतरतो गणपतीच्या आगमनासाठी. म्हणजे हे जवळजवळ 2-3 वर्षापासून आम्ही हे करतोय. मस्त ह्याचा गणपती आता आम्ही आणून एका साईडला ठेवलेला आहे. आता उद्या त्याला ओपन करणार पूजा करताना. आता साईडला ठेवलं. तर बाकीचे आमचं थोडंसं राहिलं आहे. बऱ्यापैकी आम्ही सर्व केलेलं आहे. हे बघा थोडंसं फक्त राहिलं आहे. इथे मखमलची चादर हातरायची आहे आणि वर मंडपीला फुलावला वगैरे बांधायचं आहे आणि थोडीशी काय लाईटिंग बाकी. जास्त काय लाईटिंग आम्ही करणार नाही भरगतचं. थोडीशी आपल्या ही व्हाईट लाईट बंद केली ना. ते बघा कसं वाटतंय. तर फायनली गणपती आले. आता उद्या सकाळी लवकर उठून बाकीची तयारी करायची. आलो काय बोलतो. तर मित्रांनो फायनली आमचं पूर्ण डेकोरेशन झालेलं आहे. सगळी तयारी झालेली आहे. आता फक्त शेवट आमचं म्हणजे मंडपीला फुलावरा म्हणजे तोरणं आपलं हरणं शेरवडं वगैरे हे सर्वच बांधायचंच फक्त राहिलेलं आहे. बाकी आमचं टोटल सर्व झालेलं आहे. आता बघा किती छान वाटतंय. तुम्हाला दाखवतो मी बॅक कॅमेऱ्याने. हे बघा फक्त आता ही लाईट आम्ही लावलेली. इथं थोडं कनेक्शनचा इश्यू झाला आहे. तो फक्त कनेक्शन करायचा बाकी राहिलं आहे. हा बघा एंट्री गेट आमचा. सगळी आर्टिफिशियल फ्लॉवर लावलेले आहेत सर्व माळा वगैरे. हे बघा थोडासा फक्त इथला पसारा झाला तोच फक्त आवरायचा बाकी आहे. लावून घेतो ना काका ते बांधून घेतो.
गणपती बाप्पाची मूर्ती आम्ही इथे ठेवली आता. सकाळी तिला पूजेला बसवणार, म्हणजे तिची पूजा वगैरे करणार सकाळी. बघा हे आता फक्त एवढंच राहिलेलं आहे आमचं बांधायचं. हे काकाने जुड्या सर्व करून ठेवलेल्या आहेत. हे आमच्या देवाचं सिंहासन आहे, कुलदेवताचं. हे आमचं कुलदैवत आहे. त्याचं तात्पुरतं आम्ही साईडला ठेवलंय. काका बांधतोय ना. हे साईडने आम्ही असा गेट आणि करतो. त्याला माळा वगैरे सर्व लावल्या आहेत. आणि हे आतमध्ये बघा आता लाईट बंद केल्यावर बघा कसं वाटतंय. गुफा एकदम दगडी. ही लाईट बंद कर. नाही त्याच्या ही आज नॉर्मल हे मस्त वाटतं. हे सर्व वडात, आमच्या वडाचं झाड आहे, त्या वडाच्या सर्व पारंब्या लावल्यात. आणि हे पुठ्ठ्याचं आपलं ह्याचं कागदाचं आम्ही बनवलेलं, म्हणजे पप्प्यानेच सगळं केलेलं आहे. यांनीच केलेलं आहे पूर्ण डेकोरेशन. मी फक्त सांगितलेलं होतं असं असं करायचंय, पण मी यायच्या आधीच त्यांनी सर्व पूर्ण केलं. त्याच्यामुळे आता आज 9 वाजताच आमचं गणपतीच्या आदल्या रात्री 9 वाजताच सर्व आमचं झालेलं आहे पूर्ण. हा वर छत वगैरे सुद्धा मारलं आहे आम्ही. ह्या पूर्ण संपूर्ण माळा वगैरे अशा फिरवून झालेल्या आहेत. हे बघा पूर्ण, हे बघा संपूर्ण एकदम झालं आहे आमचं पूर्ण. आता सकाळी गणपती बसवला ना की फोटो काढून तुम्हाला दाखवेन. हे आता बाप्या बरोबर अशी समोरासमोर अशी एक लेवलनी बांधत जा. हो, म्हणजे ते दिसताना व्यवस्थित दिसेल. हे बघा हरणं, शेरवडं, त्याच्यात तिरडा, कौंडळ, कांगण्या वगैरे सर्व आहे. त्याला थोडं थोडं सर्व बांधणार आम्ही माटोळीला, मंडपीला. हे बघा एक लाईन ह्याची आहे, एक लाईन अशी आहे. हे इथे आहे ना. हे बघा पहिली ही बाजू बघ. हे बघा वाईड अँगलनी किती मस्त वाटतंय. पूर्ण गुफा अशी दगडी गुफा केली आहे आमच्या आयडियानुसार. साधारण आम्हाला जेवढं जमलं त्या पद्धतीने. यंदा लवकर आमचं एकदम डेकोरेशन झालेलं आहे, त्यामुळे सकाळी आमची लवकर पूजा होणार आणि लवकर गणपतीला नैवेद्य दाखवायला मिळणार. जास्त उशीर होणार नाही आम्हाला. तर आता मी ह्या माझ्या ब्लॉगचा इथे एंड करतो. म्हणजे आज आम्ही काय काय केलं, गणपती कसा आणला त्याचं वगैरे सर्व मी तुम्हाला दाखवेनच. त्याच्यामध्ये दाखवलेलंच आहे त्याच्यामध्ये. आणि बाकी पुढच्या आपण कनेक्टेड राहूच. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेनच मी गणपतीचे 5 दिवस आमचे कसे जातात, काय काय आम्ही मजा करतो, कुठे कुठे जातो ते. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. पूर्ण व्हिडिओ बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.